पेट्रोल आणि डिझेलच्या वाढनंतर CNGमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। आपल्यासोबत चालक आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय वाटतं तुम्हाला, पेट्रोल आणि डिझेल नंतर भाव वाढ झालेली आहे, त्यानंतर CNGची देखील 2 वेळा वाढ झालेली आहे। गेल्या 15 दिवसामध्ये सुरुवातीला 15 दिवसापूर्वी 93 रुपये हा CNGचा रेट होता। त्यानंतर 93 रुपयानंतर 65 पैशाने वाढ झाली आणि आज चौथ्या टप्प्यात 15 दिवसामध्ये 96 रुपये 50 पैसे प्रति किलो असा CNGचा दर झालेला आहे। परंतु सर्वसामान्य माणसाने CNGला प्राधान्य यासाठी दिलं की CNG ही परवडणारं इंधन आहे, परंतु CNGचा पुरवठा तर कमीच आहे, त्याचबरोबर त्याची दरसुद्धा झपाट्याने शासन वाढवत आहे। मग याचा अर्थ शासनाने फक्त गाजर दाखवायचे आणि सर्वांना कामाला लावून द्यायचे। मग आता ह्या 96 रुपये 50 पैशानंतर 100चा पण आकडा निश्चितच गाठेल असं मला या निमित्ताने सांगायचं आहे। आणि शासन डिझेलचे इंजिन बंद करत आहे, परंतु डिझेल इंजिन बंद करत असताना एक बाजूला CNGचा पण पुरवठा वाढला पाहिजे आणि परिसरामध्ये एवढ्या 30-40 किलोमीटरच्या परिसरामध्ये लासलगाव मोठी बाजारपेठ असूनसुद्धा येथे फक्त एकच पंप आहे आणि एक पंप असूनसुद्धा त्या ठिकाणी पाहिजे असा पुरवठा होत नाही। लोकांना कमीत कमी CNG भरण्यासाठी 4-4 तास लाईनीत उभं राहावं लागतं। तरी त्याच्या पण उपाययोजना या पेट्रोलियम मंत्रालयाने कराव्या अशी मी या निमित्ताने सांगू इच्छितो। नमस्कार, हरीश साबद्रा, SS साबद्रा पेट्रोलियम लासलगाव। मागच्या 15 दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या वाढीबरोबरच CNGची बी भाव वाढ झालेली आहे। CNGचे भाव 15 दिवसापूर्वी 93 रुपये 65 पैसे होते, आता 2 टप्प्यात त्यांचे रेट 96 रुपये 50 पैसे झालेले आहेत। CNGचे भाव हे कंपनी निर्धारित करत राहते, त्यामुळे त्यांचे रेट हे कायम प्लस मायनस होत राहतात। आत्तापर्यंत आमच्याकडं एक गाडीचं कंटिन्युअस माल येत राहतो। कंपनीकडे आमची डिमांड आहे का अजून एक गाडीची आम्हाला मिळण्यात यावी, जेणेकरून आम्ही कस्टमरला त्याबद्दल सर्व्हिस देऊ शकतो। रेट हे कंपनी निर्धारित करत असल्यामुळे रेटचे आमचे कोणतेही बांधिलकी आमच्याकडं नसते। रेट कंपनी डिसाईड करते, त्यानुसार आम्हाला विक्री ही करावी लागते। त्याच्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना या नुकसान भरपाईचं खूप मोठं नुकसान होत आहे। कृपया या गोष्टीकडे बी गव्हर्नमेंटने लक्ष द्यावे ही आमची विनंती। पेट्रोल आणि डिझेल नंतर CNGचे भाव आणखीन वाढणार की काय असंच नागरिकांना वाटत आहे। कॅमेरामॅन आसिफ सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।